श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या दिवाळी पाडवा. उद्याच्या दिवशी मुलगी आपल्या वडिलांना आंघोळ घालते, त्यांना ओवाळते. आई आपल्या मुलाला ओवाळते आणि पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते. बऱ्याच वेळेला काय आपल्याला फक्त पत्नी पतीला ओवाळते हेच माहित आहे, पण मुलगी वडिलांना आंघोळ कशा पद्धतीने घालते, सकाळी आंघोळ करताना उठणं किंवा त्यांना ओवाळते कसे, ऑप्शन कसे करते, याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तो तुम्ही बघू शकता. अगदी त्याच्यामध्ये तुम्हाला पारंपरिकरित्या पिढ्यानपिढ्या जुन्या पद्धतीने कसा पाडवा साजरा केला जातो ते संपूर्ण सांगितलेलं आहे. आणि पत्नीने पतीला ओवाळायचं हे तर म्हणजे जगजाहीर आहे, ते सर्वांनाच माहीत आहे. पण हे बऱ्याच जणांना माहीत नसेल की आई मुलाला ओवाळत असते आणि मुलगी या दिवशी वडिलांना ओवाळत असते. तर बघा, नवरा बायकोचं नातं, या नात्यामध्ये जेवढा गोडवा असेल, जेवढं प्रेम असेल, जेवढं आपुलकी तळमळ या नात्यामध्ये असेल, तेवढं आपल्या घरातील वातावरण जे आहे ते चांगलं राहतं, हसतं खेळतं राहतं. पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपले जे मिस्टर असतात ते दुसऱ्यांचं ऐकून घरामध्ये भांडणं करतात, घरामध्ये लक्ष देत नाहीत किंवा पैसा घरामध्ये देत नाहीत. बऱ्याच वेळेला व्यसन असतं, बऱ्याच वेळेला थर्ड पार्टीचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याच वेळेला घरातल्या इतर लोकांचं ऐकून बायकोशी भांडण करणं, दुरावा निर्माण करणं, यामुळे ताणतणाव वाढतो. तर बऱ्याच वेळेला म्हणजे पत्नींच्याही काही चुकामुळे जो दुरावा आहे तो वाढत जातो. त्यातली सर्वात एक आणि कॉमन गोष्ट म्हणजे की माझ्या मैत्रिणीचा नवरा असा आहे, तो तिला गिफ्ट देतो, तो घरामध्ये असं आणतो, ते मुलांची अशी काळजी करतात, ते तसं करतात. तर पहिली गोष्ट महिलांना तुम्हाला सांगते, कधीही दुसऱ्यांच्या नवऱ्यांसोबत कंपॅरिझन करून आपल्या घरामध्ये वादविवाद करू नका. याने काय होईल की त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्या तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या घरातलं वातावरण बिघडतंय हे तुम्ही लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, जेवढं तुम्ही कटकट कराल, नवऱ्याच्या मागे किरकिर लावाल, नवरा घरात आला की तेच ते बोलाल, माणूस याच्याने इरिटेट होतं आणि त्या व्यक्तीला घरात यायलाच नको वाटतं. म्हणजे चूक कोणाची? चूक त्यांची आहे की बाबा त्या काही गोष्टी करत नाहीत, पण त्या गोष्टी प्रेमाने सांगा. तुम्ही निगेटिव्ह थॉटने की सारखं ओरडून किंवा तुम्ही असंच करताय, मग त्या व्यक्तीला घरातच यावंसं वाटणार नाही. मग तो घरात नाही आला, तो घरात थांबणार नाही, घरात थांबला नाही, घरामध्ये त्याचं लक्ष राहणार नाही, आणि तो घरामध्ये लक्ष नाही, थांबणार नाही, येणार नाही, मग त्याला बाहेरचा नाद लागेल. कुठेतरी या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये मवाळकी आणा, प्रेम आणा. जे काही गोष्टी सांगायच्यात ना त्या प्रेमाने सांगा. 1 दिवस कळणार नाहीत, 2 दिवस कळणार नाहीत, 15 दिवस कळणार नाहीत, पण प्रेमाने बोललेल्या गोष्टी लक्षात येतात. तुम्ही अशी कटकट करून केली ना, उलट तुमच्या नात्यातला दुरावा वाढत जाईल. आणि लोक जे असतात ना, लोक तुमचं जेवढं वाईट होईल, तुमच्यात जेवढं भांडण होईल, जेवढं लोकांना लक्षात येईल की यांच्यात दुरावा आहे, तेवढं लोक खुश होतील. त्याच्यामुळे आपल्यामध्ये जे काही आहे ना, की मी याला सांगितलं म्हणजे माझा प्रश्न सुटेल, मी त्याला सांगितलं म्हणजे माझा प्रश्न सुटेल, नवरा बायको मधल्या गोष्टी कधीही तिसऱ्यांना सांगत बसू नका. तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. लोक रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्यांना सांगतात. त्याच्यामुळे आपल्या घरातल्या गोष्टी सर्वात अगोदर तर दुसऱ्यांना सांगणं सोडा. इव्हन आपल्या आई वडिलांना वगैरे सुद्धा, कारण त्यांना म्हातारपणी कशाला त्रास देताय, कशाला काय करताय, त्याच्यामुळे जे आहे ते ऍक्सेप्ट करायला शिका. ऍक्सेप्ट केल्याने काय होईल की तुम्ही आनंदी राहाल, तुमच्या घरातलं वातावरण आनंदी राहील. ही सर्वात महत्वाची गोष्ट. म्हणजे या गोष्टी कसं कोणी कोणाला सांगत नाही. उपाय तर काय, व्हिडिओ आला, मी केलं, उपाय सांगितला, मी निघून जाईल. पण या ज्या गोष्टी असतात ना, या महत्वाच्या असतात आणि या गोष्टीची खरंच आपल्याला गरज असते नातं टिकवण्यासाठी. एक प्रकारची आपण म्हणतो की मेंटल स्टॅबिलिटी, की बरोबर आहे, मी हे करू शकते, मी असं करायला हवं. पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थॉटसाठी या गोष्टींची गरज असते. आता वळूया उपायाकडे. सर्वात पहिला उपाय जो की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. उद्या आपल्या पतीला ओवाळल्यानंतर, पतीने दिलं स्वतःहून तर खूपच उत्तम आहे, दादा लोक बघत असाल तर, आणि तुम्ही ताई आहात, परत एक वेळा सांगते की भांडणं करून मला द्याच, मग असंच तसंच असं करून नाही करायचं. प्रेमाने आपल्याला जे असेल ते मी तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा सांगणार आहे. आपल्या पतीकडून उद्या ओवाळणं झाल्यानंतर तुम्ही जोडीची अशी एखादी वस्तू घ्या, जसं की पैंजण असेल, जोडवे असतील, हातातील बांगड्या असतील, त्या सोन्याच्या असू द्यात, चांदीच्या असू द्यात, काही असू द्यात, पण प्लास्टिक वगैरे या गोष्टी नको.
जे आपण म्हणतो ना की सौभाग्याचं लेणं, बांगड्या जरी घेतल्या, काचेच्या बांगड्या घ्या, प्लास्टिकच्या वगैरे घेऊ नका, हे जोडीने घ्यायचं. सौभाग्याचं लेणे म्हणजे काय, अखंड सौभाग्य, दोघांमधला एकोपा वाढत जातं. आपण जोडवी म्हणतो बघा की ते जोडण्याचं काम करतं. त्यासाठी या दोन ज्या वस्तू असतात सौभाग्याच्या, त्या आपलं नातं घट्ट करण्यासाठी, ते अखंड पुढे चालू राहण्यासाठी प्रभावशाली मानल्या जातात आणि आपण त्या रोज वापरतो. तर या वस्तू घ्यायच्या आहेत. आता तुम्ही चांदीच्या या घेऊ शकत नाही, मग काय करायचं ताई, तर मग अशा वेळेला तुम्ही 2 टिकल्याचे पाकिट घ्या, तुम्ही लिपस्टिक घ्या जर तुम्ही डेली वापरत असाल, किंवा तुम्ही सिंदूर घ्या, तुम्ही काजळ घ्या, तुम्ही जे म्हणजे रोज वापरणार आहात, सौभाग्य जे तुमचे मिस्टर तुम्हाला देतील, जे तुम्ही रोज वापरणार आहात अशा वस्तू घ्या, पण त्या 2 घ्या. कारण सौभाग्याचं लेणं मी तुम्हाला 2 म्हणजे एकत्र अखंड राहावं यासाठी. आता दुसरा जो उपाय आहे जो केंद्रामध्ये सुद्धा सांगितला जातो तो असा की ज्या वेळेला आपण आपल्या पतीचं औक्षण करतो, बऱ्याच ठिकाणी सकाळी केलं जातं, बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी केलं जातं. आमच्याकडे कसं असतं, मुलगी वडिलांना सकाळी करते, आंघोळ वगैरे घालताना आंघोळीच्या आधी, आणि रात्री पण करते, आणि पत्नी पतीला रात्री करते. तर तुमच्याकडे ज्या वेळेला करण्याची पद्धत आहे त्या वेळेला आपलं औक्षण करून झालं, ओवाळणं झाल्याच्या नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे की मिस्टरांना स्वच्छ पाय वगैरे धुवूनच आपल्याला ओवाळायला, औक्षण करायला बसवायचं आहे. त्यानंतर एखादं ताट घ्यायचं किंवा ताम्हण घ्यायचं आणि आपल्या मिस्टरांचे जे पाय आहेत ते ताम्हणाच्या तिथे ठेवायला लावायचे, आणि स्वच्छ पिण्याचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आणि आपल्या पायाचा, आपल्या पंजाचा जो अंगठा असतो, सर्वात मोठं बोट जे आहे, आपल्या जोडव्याच्या बाजूचं मोठं बोट, पायाचा मोठा अंगठा, तर त्याच्यावर पाणी टाकायचं आहे, मिस्टरांच्या अंगठ्यावर पाणी टाकायचं आहे. असं टाकायचं की त्या अंगठ्यावरचं पाणी त्या तांबणामध्ये किंवा त्या ताटलीमध्ये पडेल. आणि हे असताना इंटेन्शन मनामध्ये ठेवायचं की आमच्या दोघांच्या नात्यात गोडवा यावा, प्रेम वाढावं, जे काही तुम्हाला वाटतं ते. आपण जेव्हा पाणी टाकतोय तेव्हा इंटेन्शन आपल्या मनामध्ये यावं, नाही तर मनामध्ये विचार, अरे हा काय उपाय असतो का, कशाला करायचं, चला करून तर बघू, असं नाही. पूर्ण इंटेन्शन, कारण हे जे उपाय असतात, सेवा असतात, त्या इंटेन्शनवरच काम करत असतात. आपण तुमच्या नात्यात तुम्हाला जे वाटतं की तुमचं नातं कसं असावं ते विचार करायचा आणि त्यांच्या अंगठ्यावर पाणी टाकायचं, ते पाणी त्या ताम्हणामध्ये पडेल. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते पाणी थोडंसं तीर्थ म्हणून, आपण तीर्थ कसं अगदी अर्धा चमचा आपण महादेव शिवलिंगावरचं तीर्थ घेतो बघा की थोडंसं तीर्थ घेऊन पितो, तसं थोडंसं हातावर तीर्थ घ्यायचं आणि ते प्यायचं आहे. तीर्थ हातात घेतल्यावर परत इंटेन्शन लावणं खूप महत्वाचं. मी कशासाठी हे ग्रहण करत आहे, मी कशासाठी पित आहे, इंटेन्शन थोडंसं हातात द्यायचं, विचार करायचा आणि ते आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. थोडंसं अगदी म्हणजे 2 थेंब किंवा अर्धा चमचा जरी घेतला ना, हे प्यायचं आहे. हा उपाय केंद्रामध्ये दरवर्षी करण्यासाठी सांगितलं जातो. म्हटलं जातं की या उपायाने नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकोपा वाढतो, प्रेम वाढतं, जो दुरावा निर्माण झालेला आहे तो कुठेतरी दूर होतो आणि आपलंसं करण्यासाठी, दोघं जण एकत्र येण्यासाठी हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली मानला जातो. आणि दिवाळी पाडव्याला करण्यासाठी हा अतिशय प्रभावशाली असा तोडगा म्हणा, उपाय म्हणा, हा मानला जातो. आणि हे बरेच जण जे आहेत ते हा उपाय करतात आणि याचे जे रिझल्ट आहेत ते खूप छान आपल्याला बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.